नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून साकूर पठार भागाचा जो काही पाणी प्रश्न आहे याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, आपल्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी समाज माध्यमांमध्ये आल्यात आणि त्याविषयी उलटसुलट चर्चा या भागामध्ये सुरू आहे. त्याविषयी काही गोष्टींचं स्पष्टीकरण देण्यासाठी आज मी आपल्या चॅनलशी हा संवाद साधतोय. सर्वप्रथम गेल्या महिन्यामध्ये, आजपासून बरोबर 1 महिन्यापूर्वी 10 जूनला मंत्रालयामध्ये साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सर्वांचे मार्गदर्शक नेते आणि विद्यमान जलसंपदा मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये या ठिकाणी आमदार अमोल खताळ पाटील यांच्या प्रयत्नातून ती बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीला मी स्वतः पठार भागाचा एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो. या ठिकाणी सर्व उच्चपदस्थ जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि त्याचबरोबर अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे आणि ज्यांच्या प्रयत्नाने ही बैठक पार पडली असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमदार अमोल खताळ पाटील आणि आम्ही सहकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होतो. या बैठकीमध्ये साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आणि विशेष करून संपूर्ण तालुक्याचा, या ठिकाणी जी काही गावे सिंचनाखाली येण्याची बाकी आहेत, कारण आपण पाहतो की संगमेश्वर तालुक्यामधून निळवंडेच्या जे कालव्यांची कामं झाली, परंतु या कालव्यांच्या व्यतिरिक्त ज्या भागांना या कालव्याचा लाभ होणार नाहीये, जो काही गावं तालुक्यातली अद्याप सिंचनाखाली येण्याची बाकी आहे, त्या गावांसाठी काय करता येईल यासाठी विशेष करून ही बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती. त्याच्यामध्ये साकूर पठार भागाचा सुद्धा त्या ठिकाणी विषय होता. या बैठकीमध्ये आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि यामध्ये काही अधिकाऱ्यांकडनं जलसंपदा विभागाच्या त्या बैठकीमध्ये बॅरेजेस बंधाऱ्यांचा पर्याय सुद्धा समोर आलेला होता. परंतु बॅरेजेस बंधारेच करायचे की मोरवाडीचं काही प्रकल्प करायचा की अजून काही करायचं याचा निर्णय अद्याप होणं बाकी आहे. सध्या सर्वेक्षणाचे आदेश जलसंपदा विभागाचे माननीय मंत्री महोदयांनी विभागाला दिलेले आहेत. यामुळं आमच्यासाठी पाणी प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे व तो कशा पद्धतीने सोडवायचा याचं सर्वेक्षण जलसंपदा विभागाचे अधिकारी या ठिकाणी करतील आणि लवकरच एक ठोस उपाययोजना आपल्या सर्वांच्या समोर येईल. परंतु हे सर्व होण्यापूर्वीच काही प्रतिक्रिया या ठिकाणी, विशेष करून जे काही आताचे विरोधी पक्षामध्ये असणारे आणि यापूर्वी जे सत्ताधारी पक्षामध्ये असणाऱ्या पक्षाचे आणि माजी लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी प्रतिक्रिया मिळाल्या. त्याच्यामध्ये मला आपणास एक सांगावं असं वाटतं की दोघेही एकाच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. एक जण म्हणतो की मोरवाडी धरण झालं पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय, बेमुदत उपोषण करेल, आणि दुसरे म्हणतात की मोरवाडी धरण होणारच नाही. तर पहिलं तुमच्यात काय ते एकमत काय ते ठरवाय. तुमच्यामध्ये सुसूत्रता नाही, एक वाक्यता नाही. आणि त्यांनी प्रतिक्रिया देताना असंही म्हटलं की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना भूलथापा देऊ नका. तर मी त्यांना हे स्पष्ट करू इच्छितो की साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही, हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हा प्रश्न सोडवायचा निर्णय आम्ही सर्वांनी, आमचे आमदार अमोल खताळ पाटील असतील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, या सर्वांनी ठरवलंय की हा पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवायचा आहे. आणि यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून या गोष्टीसाठी ते आग्रही आहेत आणि त्यासाठीच एक एक पाऊल आम्ही पुढे टाकतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयामध्ये ही बैठक त्या ठिकाणी पार पडली. आता राहिला प्रश्न, तर जे काही सल्ले या ठिकाणी समोर येत आहेत कार्यकर्त्यांकडनं, तर मला त्यांचा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्हाला संधी होती, ज्यावेळेस या भागाचे तुमचे नेते या भागाचं प्रतिनिधित्व करत होते, मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करत होते राज्याचं, तर त्यांना कधी सल्ले दिले नाहीत, त्यांच्याकडे कधी तुम्ही मागणी केली नाही. परंतु जेव्हा हे चित्र स्पष्ट येतंय
की मोरवाडी धरणाविषयी किंवा साकूर पठार भागाच्या प्रश्नाविषयी पाण्याविषयी ज्यावेळेस मंत्रालयात बैठक पार पडली त्यानंतर सल्ले देणाऱ्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढले। माझी त्यांना विनंती आहे, कृपया या प्रश्नामध्ये तुम्ही राजकारण करू नका। आपल्या सर्वांना मिळून हा पाणी प्रश्न सोडवायचा आहे आणि तो 100% आम्ही सोडवणार ही मला खात्री आहे। त्यामुळे विनाकारण टीका टिप्पणी करण्यापेक्षा हा प्रश्न आपण सर्वानुमते कसा सोडवता येईल यासाठीच आपण नक्की प्रयत्न करू आणि सगळ्या नागरिकांना तमाम पठार भागाच्या शेतकऱ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही, हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो आम्ही 100% सोडवणार आहोत। विरोधकांच्या मते असं म्हणणं आहे की मोरवाडी धरण होणारच नाही, पण तुम्ही आता सत्ताधारी पक्षातले आहात, काय वाटतं मोरवाडी धरण होईल किंवा नाही होईल? मी आधीच स्पष्ट केलंय की मोरवाडी धरण किंवा इतर काही प्रकल्प हा विषय सध्या या बाबतीत सर्वेक्षण सुरू आहे, त्यामुळं होणारच नाही किंवा होईल या बाबतीत आता सध्या काही सांगणं कठीण आहे। आमच्या मूळ जो विषय आहे या मागणीचा तो आहे पठार भागाला पाणी द्यायचं। मग ते कसं द्यायचं याचा सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडनं प्रस्ताव येईल आणि त्याच्यावरती निश्चित योग्य ती कारवाई होईल। मग याच्यामध्ये अनेकांचं प्रत्येकांचं मतांतर त्याच्यामध्ये आहे, परंतु मी सर्वप्रथम जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांचं एका बाबतीत त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी पठार भागाची अवस्था दयनीय आहे आणि पठार भागातून अनेक लोकांना मजुरीसाठी स्थलांतर करावं लागतं, बाहेर जावं लागतं, हे त्यांनी मान्य केलं। तर मला त्यांना हा प्रश्न आहे की हे अपयश कुणाचं आहे? आजपर्यंत हा पठार भाग पाण्यापासून वंचित राहिला, याच्यामध्ये त्यांनी कुणाला कधी पिचड साहेबांना दोष दिला, कधी खताळ साहेबांना त्यांनी दोष दिला, याच्यामध्ये जाण्यापेक्षा आणि जे काही त्या बाबतीत दावे प्रतिदावे केले गेलेत मला वाटतं की हे सगळं चुकीचं आहे। याच्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की 15 वर्ष ज्यावेळेस या भागाचं प्रतिनिधित्व माजी लोकप्रतिनिधी करत होते त्यांच्याच काळामध्ये या भागाचा विकास झाला, तर हे सुद्धा साफ खोटं आहे। मुळा नदीवर जे काही केटीवरची उभारणी झाली ही सर्वच्या सर्व केटीवरची उभारणी हे 2009 सालाच्या आधी झालेली आहे, जेव्हा हा मतदारसंघ अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये होता। त्याच्यामुळं माजी लोकप्रतिनिधींच्या काळामध्ये माजी मंत्र्यांच्या काळामध्ये या ठिकाणी ही केटीवरची उभारणी झाली नाही, या भागाचा विकास झाला, हे विधान साफ खोटं आहे। कृपया करून तुम्हाला ज्यावेळेस 40 वर्ष संधी दिली होती त्यावेळेस तुम्हाला हा पाणी प्रश्न सोडवता आला नाही, आज आम्ही तो सोडवणार आहोत, तर तुम्ही आम्हाला संधी द्या, वाट बघा, निश्चितपणे हा पाणी प्रश्न सुटणार आहे। परंतु केवळ आणि केवळ राजकीय विरोध करण्यासाठी टीका टिप्पणी करून या विषयाचं राजकारण करू नका अशी माझी त्यांना विनंती आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS News 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।